आयोजित कुणबी चषक 2026 सध्या आपण टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम पाहता. धावफलकावरती धावा सध्याच्या पहिल्या 2 बॉलवरती 2 धावा आल्यात. गोलंदाज तयार आहेत ओव्हर द विकेट. पुढचा बॉल पुन्हा मात्र खोलवट टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलात. पहिल्या 3 बॉलचा काही संपलायत. धावा धावफलकावरती 2. 2 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा वेलकम असेल धनंजय. नक्कीच खूप महत्वाचा मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितले गेलं तर सुरू झालाय. चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. फटका खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस बॅटने पडल्यानंतर खाली झालाय. डॉट बॉलची सांगता झालाय. सध्या आपण बॅटिंग करणारा संघ जर बघितला गेला तर कांटे संघ सध्या प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. फलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजे 2 धावा फलकावरती लागत असताना. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्क वरती फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 3 डॉट बॉल आलेत सध्या तरी. आपण गोलंदाज जर विचार केला तर गोलंदाज रोहित आहेत. कालच्या दिवसामध्ये रोहितनी छान कामगिरी केली होती. आजही तो या मैदानावरती चांगली कामगिरी करताना पाहायला भेटला जातोय. कट करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय शॉट मिड ऑफला. क्षेत्ररक्षकाला या चेंडूवरती एकच धाव मिळेल आणि षटकही झाले समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय आणि इथून धाव संख्या फलकावरती लागली जाते. बॅटिंग करणारा संघ पोचलाय 3 वरती. नव्याने गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. सुरुवात त्या षटकामध्ये जर विचार केली तर गोलंदाजीच्या नावावरती झाले. फलंदाज पूर्णपणे बीट झालेत. आता पहिल्या 6 चेंडूवरती काय घडलं हे विसरावं लागेल पण या षटकामध्ये अटॅक करावा लागेल दोन्ही बॅटरला. 2 फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती. फटका खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड समोर लॉंगनला बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना दर्जेदार कुणबी चषक षटकार. पहिला अगदी हा बॉल भेटला त्याच्यावरती मात्र सरळ प्रहार केलात. सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. धावसंख्या धावफलकावरती 6 धावांना वाढत असताना जाऊन पोहोचत 9च्या घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये रोहितनं 3 धावा खर्च केल्यात. एकनाथनं मैदानाच्या मध्ये आल्या श्रेणी. पहिल्याच बॉलवरती एकनाथचं स्वागत हे षटकाराने केलं. भव्य स्वागत केलं. कुणबी चषकाचा हा आपण थरार पाहतात. क्रिकेटचा रणसंग्राम. आणखीन एक वेळा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र चला ऑन साईडला. क्षेत्ररक्षकाला मिडी विकेट मधून 1 धाव मात्र येत असताना पाहायला मिळत आहेत. बॅट स्विंग तर अगदी जोरानं फिरली होती. असं वाटलं की चेंडू हाई सीमारेषेच्या बाहेर जाईल पण तिथून मात्र एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती 10. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन त्यांच्या जोडीला मंडणगड तालुका कुणबी क्रीडा सेवा संघ आणि कुणबी चषकाची आपली संपूर्ण टीम यांची भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी आतापर्यंत करण्यासाठी. प्रत्येकाची प्रचंड मेहनत. हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाला सर्कलच्या आतमध्ये. त्यांना मात्र टिपलाय जेल. संपलाय बॅटरचा खेळ. पहिला धक्का टीम कांटे संघाला. जे आपले कमिटी मेंबर्स आहेत त्या सर्वांना विनंती असते. सर्वांनी या ठिकाणी आपला कॉमेंट्री बॉक्स आहे मुख्य पावलेने त्या दिशेने यायचे आहेत. सर्व जे आपले कमिटी मेंबर्स आहेत त्या सर्वांना विनंती आहे सर्वांनी त्या ठिकाणी मंचावरती मुख्य मंचावरती यावं. काही वेळामध्ये सर्वांनी अतिथींचं आगमन होणार आहेत. या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय मनोज शेठ गागरुम साहेब यांचे आगमन होणार आहेत. सुनील शेठ शिगवन हे देखील त्यांच्या जोडीनं पाहायला मिळतील. आदरणीय दत्ता शेठ गोठल साहेब. दत्ता शेठ म्हटलं तर एक महत्वाचं नाव.
मंडणगडच्या विभागामध्ये सातत्याने घेतलं जातात ते देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत. आदरणीय मुरलीधर बैकर साहेब, शैलेश शेठ शिगवण साहेब, आदरणीय भिकू शेठ रटाटे साहेब हे देखील थोड्याच वेळामध्ये आपल्यामध्ये पोहोचत आहेत. महेंद्र सदानंद रटाटे साहेब, महेंद्र शेठ गणपत रटाटे साहेब, दीपक शेठ रटाटे साहेब, विजय शेठ गावडे साहेब आणि मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ महिला विभाग प्रवीण शेठ डुसार ही सर्व मंडळी या ठिकाणी मात्र पोहोचणार आहेत. त्यांचं आगमन थोड्याच वेळामध्ये होईल. खोलवटप्याचा बॉल टाकला, ड्रॅग करून खेळला बॉल, चेंडूचा लॉन साईडला क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा अगदी वेगाने आलाय. बॉल वरती त्यानं झळप मारलाय, चेंडूला फील करण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल कंप्लीट, सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 12 सुरू असलेली मॅच किल्ला खालचीवाडी आणि दुसऱ्या बाजूला टीम कांटेमध्ये सुरू आहे मॅच. धावा फलकावरती 12. नक्कीच 12 धावा फलकावरती लागला गेल्याच आणि तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केलाय की वेगाने आलेत पण त्या क्षेत्ररक्षकाने रेडबुल पिलाय त्यामुळे ती एनर्जी आहे माहिती आहे त्याच्या अंगामध्ये एनर्जी आहे ती एनर्जी सध्या आपण बघतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण होते त्या चेंडूवरती. फटका खेळण्याचा प्रयत्न इथून अपील केली जाते आणि तिथून जर विचार केला तर डॉट बॉलची सांगता होते मैदानाच्या आतमध्ये. षटक मार्गस्थ सध्या जर आपण बघितलं गेलं तर दुसरं षटक होतं आणि दुसऱ्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 12 धावा. पहिला बरोबर 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावा फलकावरती 12 वरती तुम्ही मैदानाच्या मध्ये सॅटिस्फाय नाही होऊ शकत. इथे तुम्हाला रन बनवायचे आहेत, धावा करायचे आहेत. तिसरं षटक, पहिला बॉल, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचले होते. चेंडू आता तो डिसेटला जीवनदान मिळालाय. एक धावेत असताना पाहायला मिळतं. धावा फलकावरती 13. ग्रुप सी मधला सेकंड राऊंडचा अगदी शेवटचा मॅच असेल. टीम पनली बी आणि टीम खारी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण यावं. टीम पनली बीचे कॅप्टन आणि टीम खारीचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉसला या ठिकाणी यावं. नक्कीच विनंती असेल आपण टॉसच्या दिशेने या. पुन्हा एकदा बॅटच्या टोला लागतो, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विचारला जातोय. आता धावचीची संधी परतावा लागेल. फलंदाज बॅक टू डगआउट गॉम. आतापर्यंत पहिला 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. पहिल्या 2 बॉल नंतर धावा आहेत 13. पुढचा बॉल फटका खेळ, अगदी आक्रमक स्ट्रोक, बॉल चाललाय सरळ हवेच्या जोतावरती सीमारेषेच्या बाहेर. षटकार, कुणबी चषक, सिक्सर. धनंजय या फटक्याचा जर विचार केला ना तर बॉलच्या रेषेमध्ये आले होते, शफल झाले होते आणि चांगला फटका मिडविकेटच्या दिशेने आपण बघितले गेले. 6 धावांसाठी तो आपण चेंडूला पाठवून दिले आणि फलंदाज जर विचार केला तर आक्रमक भूमिकेमध्ये येत असताना आपण सध्या बघतोय. पुन्हा एकदा शफल झालेत सध्या तरी आपण बघतोय यष्टीरक्षकाच्या मार्फत चुकी झाले. आता पंचही सध्या आपण बोलतोय वळलेत 1+1 वाईट स्वरूपात आणि त्यानंतर 1 धाव येते आणि या 2 धावेने संघ जर बघितला गेला तर संघ पोहोचलाय सध्या तरी आपण जर विचार केला तर 21 या धावसंख्येवरती. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 21 धावा धावफलकावरती आहेत. चालू असलेली मॅच कांटे वर्सेस किल्ला खालचीवाडी यांच्यामध्ये. टॉस प्रथमतः पार पडलात. किल्ला खालचीवाडीने फिल्डिंग स्वीकारली. कांटे संघाला मैदानाच्या मध्ये बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं. सध्या बॉल लॉंग ऑफ लायलात, थोडंसं वाईडिश मध्ये गेलात. लॉंग ऑफचे खेळाडू पुढे आल्यात, बॉल अडवलं, फिल्डिंग केलं. एक सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा पण पाहिल्या तर जाऊन पोहोचतात 22 धावा. पहिल्या 4 बॉल नंतर धावफलकावरती 22 धावा आहेत. शेवटचे 2 बॉल हे मात्र निर्णायक असणार आहेत. शेवटचे 2 चेंडू निर्णायक असतील दोन्ही संघांसाठी. गोलंदाज सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये. शफल झालेत फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टॉल वसूल. चेंडू गेलाय सीमारेखा पार. षटकार.
एक चुकी तुमची मैदानाच्या मध्ये महागडी ठरू शकते आणि ती चुकी मैदानाच्या मध्ये गोलंदाजीने केलं. फुलटस बॉल टाकलात. फुलटस बॉलचा पूर्णपणे फायदा घेत असताना मिड विकेट आणि स्कोअर लेगच्या अगदी मधोमध हा बॉल मात्र सीमारेषाच्या बाहेर षटकार आलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचल्यात 28-28. आणखीन एखादा मोठा फटका जरी आला तर 30च्या तुम्ही पलीकडे जाल. इथून डबल आली तर 30. काय मैदानाच्या मध्ये घडेल याची चर्चा सध्या मैदानावरती केली जात आहे. कांटे संघ बॅटिंग करतोय. शेवटचा बॉल थोडा पुढे टाकलाय. बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग नाही करू शकले. क्षेत्ररक्षक वेगाने आलायत. एक कंप्लीट झालाय. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु तिथे विकेट आलायत. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत. 29-29 झाल्यात आणि मॅचला जिंकण्यासाठी रन करायचे आहेत. टीम किल्ला खालचीवाडी या संघाला 30 धावेंचं लक्ष हे मैदानाच्या मध्ये असणार आहे. 30 धावा कशा पद्धतीने पूर्ण होतील हेही आपण पाहणार आहोत. आपण जाऊया टॉस कडे. एका बाजूला टीम पन्हाळी बी आणि दुसऱ्या बाजूला टीम खारी. पडली हेड म्हटलंय. टेल आलाय. टॉस आहे तर टॉस जिंकलाय. टीम पनली संघानं टॉस जिंकलाय. शेवटचा मॅच अगदी काल देखील तुम्ही रात्रीच्या सत्रामध्ये मैदानावरती मॅच खेळलात. आज देखील दुपारच्या सत्रामध्ये खेळण्याची संधी तुम्हाला या कुणबी चषकामध्ये मिळत आहेत. टॉस जिंकलाय. निर्णय काय असणार आहेत? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण घेतोय. 3 ओव्हरचा मॅच आहे. 3 ओव्हरमध्ये समोरचा टीम जर पाहिला तर खारीवाडीचा संघ आहेत. किती धावेंपर्यंत या संघाला थांबवण्याचा प्रयत्न? 30च्या आतमध्ये. 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल. कसं वाटतंय कुणबी चषकाचं आयोजन? किती एन्जॉय करताय ही संपूर्ण स्पर्धा? कुणबी चषक तसा आमच्यासाठी एक लाभदायकच असतो कारण आमचा टीम 2018 पासून प्रत्येक वर्षी फक्त 2020-21 कोरोनाचा काळ होता. नाहीतर प्रत्येक वर्षी या टॉप 5 मध्ये असतो. गेल्या वर्षी पण आम्ही टॉप 4 मध्ये आमचा संघ होता आणि तोच प्रयत्न आमचा या वर्षी सुद्धा राहील. मानाचा वर्ल्ड कप म्हणून देखील ही स्पर्धा पाहिली जातात मंडणगड मधील. तर तिच्यामध्ये तुम्ही आता मागच्या वर्षी टॉप 4 मध्ये होते. या वर्षी प्रयत्न काय असणार आहेत? जो आम्ही 2023 मध्ये चॅम्पियन झालो होतो तोच प्रयत्न आमचा यावर्षीच असेलच. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत टीम पनली संघाला. 2023 मध्ये ते चॅम्पियन होते. मागच्या पर्वामध्ये ते टॉप 4 मध्ये होते आणि या पर्वामध्ये त्यांनी सांगितलं मी विजयी होण्याचा प्रयत्न करू. दुसऱ्या बाजूला खारी संघ आहेत. टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? बॅटिंगच करणार होतो. मनासारखाच कॉल आलाय. बॅटिंगच करायचे. काय वाटतं 3 ओव्हरमध्ये या मैदानावरती धावा बनतायत दुपारच्या सत्रामध्ये वेगानं बनतायत. 3 ओव्हरमध्ये किती रन तुम्ही बनवणार? आम्ही 40च्या आसपास जाण्याचा प्रयत्न करू. काल रात्री खेळलायत. आज दिवसा खेळतात. दुपारी खेळतायत. दुपारी खेळत असताना या मैदानावरती तुमच्याकडे असे कुठले बॅटर आहेत जे धावा बनवू शकतात? आहेत आमच्याकडे विनय आहे आणि आदित्य आणि काल आमचा एक प्लेअर नव्हता तो आज आला आहे. जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न करू. मानाचा वर्ल्ड कप म्हणून मंडणगड मधील ही सर्वाधिक मानाची स्पर्धा म्हटली जात आहेत. तर इथे खेळत असताना कुणबी चषकाचं आयोजन तुम्हाला पाहून कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय आयोजन. थँक्यू सो मच. होते खारी संघाचे कॅप्टन. टॉसचा अहवाल आपण पाहिलात मैदानाच्या मध्ये. अगदी नुकताच टास्का बॉक्स मधून टॉस पार पडलाय. महत्वाची मॅच पुढची असणार आहेत परंतु सध्या जी मॅच सुरू आहे ती देखील खूप महत्वाची आहेत. त्यामुळे डिबेनचे आमचे कॅमेरामॅन प्रवीणजी पाटील त्या ठिकाणी जॉईन असतील. आपण जाऊयात सरळ मॅचच्या दिशेने. चला जाऊयात. पाठलाग मैदानाच्या मध्ये केला जाईल. 3-0 30 धावेंचा पाठलाग होतोय. पहिला बॉल ओव्हर द विकेट. लाईन पाहिली तर लक्ष्मच्या बाहेर जाणारा बॉल. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतात. एक्स्ट्रा धावा आल्यात. पुढच्या मॅच मध्ये टीम पनली संघाने टॉस जिंकलायत. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. बॅटिंग करायच्या खारी संघाच्या अगदी खारी संघानं सांगितलं होतं की बॅटिंगच करायची होती आम्हाला. ती बॅटिंगच त्यांना आलेली आहेत. पायावरचा बॉल होता त्याला खेळलाय. बॉल चाललाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक धावतोय बॉलवरती परंतु फक्त बॉल त्याला बाहेरून घेऊन यावं लागेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कुणबी चषक चौकार.
सणा पाहायला मिळतात. चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे वाढल्यात. 5 या घरामध्ये ओव्हर द विकेट. आणखीन एक वेळा पुन्हा त्या खेळाचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र चाललाय पाठीमागे. शॉट फाईन लेगला तिथे मात्र फिल्डिंग केली जात आहेत. बॉल लढवलं जात आहेत. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर कार्ड वरती सध्या धावा आपण पाहतायत त्या 6 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्या आहेत. 30 धाब्याचा पाठलाग करायचा आहे. आता किल्ला खालचीवाडी संघालाही माहित आहे ही मॅच आपल्यासाठी तितकी महत्वाची मॅच असणार आहे. ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपच्या अगदी थोडासा बाहेर हाताळण्याचा प्रयत्न केलाय. त्याला रीड केलं आणि बॉलला मात्र पाठवून दिलाय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून. बॉलला डिस्पॅच करत असताना षटकार. पुढचा बॉल पुण्याला खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिथे एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 13. बॉल फेकून झाले 4. 30 धावेचा पाठलाग करायचा आहे. किल्ला खालचीवाडी संघ सध्या आपण पाहतायत. आमचे विनोदजी गोठल सध्या अगदी भोजनाचा आस्वाद घेतात दुपारच्या सत्रामध्ये. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर 14. आपले संपूर्ण कमिटी मेंबर्स सध्या जेवणाचा आस्वाद घेत आहेत. तेही चित्र आपण पाहतायत. 30चा पाठलाग करायचा तर अजून 16 धावेची गरज. लोअर फुल टच घेऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय सरळ ऑन साइडला गॅप मध्ये मिड विकेटला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. कुणबी चषकातील चौकार. आतापर्यंत पहिलं षटक सुरू आहे. धावा धावफलकावरती 18. शेवटचा बॉल अजून बाकी आहेत. 12 धावेंची अजून गरज आहे 13 बॉल मध्ये. पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज होईल बाद. विकेटचं होईल पतन. धावसंख्या 18. सामाजिक भावना अगदी जपणारं हे मंडळ कुणबी चषक. ऐक्य भावना आणि संघनिष्ठा यांचं एकत्रितकरण काय असतं ना हे आता त्यानं दाखवून दिलेत कुणबी चषकाच्या आपल्या संपूर्ण टीमनं. कारण तुमच्याकडे एकी असेल, तुमच्याकडे एकीचं बल असेल, तुमच्याकडे संघनिष्ठा असेल, तुमच्याकडे ती प्रतिष्ठा जर एखाद्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये घडवण्याची असेल ना तर कुणबी चषकामध्ये तुम्ही काही गोष्टी करू शकता. हे मात्र आतापर्यंत आयोजकांनी दाखवून दिलेत. थोडा पुढे टाकलाय बॉल. त्याला अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा मिस्टेक केलाय आणि मिस्टेक घडत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. वीस रन करायच्यात 8 मॅचला जिंकण्यासाठी टीम किल्ला खालचीवाडी या संघाला. फटका खेळलाय छान. पुन्हा एकदा हवेच्या अगदी त्या जोटावरती चेंडू गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुणबी चषकातील षटकार. मॅच जिंकण्यासाठी धावा करायच्या 2. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम चला लगेच दाखल व्हा. पनली आणि टीम खारी
आणि अशा पद्धतीनं हा मॅच मैदानाच्या आतमध्ये झालाय फिनिश. बरोबर आपला पॅव्हेलियन मध्ये हा बॉल येत असताना पाहायला मिळालाय आणि दुसऱ्या षटकाच्या अगदी 3 बॉल मध्येच हा मॅच समाप्त झालाय. म्हणजे 9 चेंडू मध्ये 30 धावेचा पाठलाग या मैदानावरती करण्यात आलाय आणि तो सफल पाठलाग आतापर्यंत टीम किल्ला खालचीवाडी या संघाच्या माध्यमातून वा कडक बॅटिंग मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाली. मिस्टर रोशन यांची, रोहित यांची, दोघांची अफलातून खेळी आणि अशा पद्धतीनं कांटे संघाचा पराभव हा टीम किल्ला खालचीवाडी या संघाने केलाय. त्यांचं अभिनंदन करूयात. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर रोशन.